हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे. पावभाजी. आपण पावभाजी उरते तेव्हा मग काय करायला पाहिजे, तर आपण त्या पावभाजीपासून पराठे बनवू शकतो. जर दुसऱ्या दिवशी पण आपल्याला कंटाळा आला ना पावभाजी खायचा, पावच नको, आणि ते पाव मुलांना पण छान नसतं दिलेलं, त्याच्यामुळे मग आपण आता पावभाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. झटपट होते आणि खूप खायला पण भारी लागतात. चला दाखवते. मग मी ना हे 2 चमचे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात दुसरे पण आपण जेवढे पीठ ॲड करू शकतो तेवढे करू. आता गव्हाचं पीठ पण घेतलंय. दुसरं मी ज्वारीचं पीठ घेते. मग चणा डाळीचं पीठ घेते थोडंसं. त्याच्यानंतर मीठ आपण चवीनुसार ॲड करू. थोडी धना पावडर, थोडंसं गरम मसाला, थोडं लाल तिखट, त्याच्यानंतर कसुरी मेथी ॲड करणार आहे. असं आधी आपण असंच मळून घेऊ. मग पाणी लागलं तर पाणी ॲड करायचं आपल्याला. पाहू शकता मी मस्त हे कणिक मळून घेतलेलं आहे पावभाजी टाकून, आणि खूप छान मस्त आता मळा. आता थापून आपण करणार. आता मी कोथिंबीर ॲड करणार आहे, कारण की आधी कोथिंबीर टाकली ना ती एकदम अशी मळण्यामध्ये हे होऊन गेली असती ना, म्हणून मग मी आता कोथिंबीर ॲड करते त्याच्यात. तर आपण मस्त हिरवीगार खूप सारी कोथिंबीर टाकूया. असं पाण्याला हात लावायचा आणि असं इथे पाण्यात हात लावून असं गोळा करून घ्यायचा आहे, आणि तो आपल्याला मस्त थापून घ्यायचा ह्याच्यावर. मुलांना सॉस सोबत, मोठ्यांना नाही का चटणी, तिळाची शेंगाची चटणी, तर मी कशासोबत, दही सोबत असं खाऊ शकतात. गरम गरम. आता थंडीच्या दिवसात दही स्किप करायची, कारण की आपल्याला त्रास पण होतो. तर शक्यतो मग आपण चटणी, मला तर चटणीच आवडते, मस्त छान लागते. आणि गरम गरम ना तसेच खायला छान लागतात. अजून खाल्ले तर असे मस्त छान पातळ असे लाटून घ्यायचे, थापून घ्यायचे. आणि मस्त छान कोथिंबीर नंतर टाकली ना मस्त हिरवीगार दिसते त्याच्यामध्ये. तूप, बटर कशाने पण नाही का हे करू शकता, भाजू शकता. तर मी तर तेलच टाकणार आहे. साईडला तेल सोडून देते मी. त्याच्यानंतर आपल्याला सॉस घ्यायचा आहे, मस्त मुलांसाठी सर्व करायचं आहे. तर गरमागरम मस्त असे पराठे, आपण पावभाजीचे पराठे देऊ शकतो मुलांना. तर ही गरमागरम मस्त छान पराठे झाले पावभाजीचे. आणि पावभाजी उरलेली मग आता दुसऱ्या दिवशी खायला आपल्याला कंटाळा पण येतो, आणि म्हणून मग मी ही पावभाजीची पराठे करते नेहमी. बऱ्याचदा मी पराठेच केलेले आहे. आणि मुलं काय करतात बघा, काही मुलं ना पावभाजी खातात, पण रोज रोज पाव पण आपल्याला द्यायला नाही परवडणार. म्हणून मग आपण काय करायला पाहिजे, त्यांना अशा ना मिक्स भाज्या, त्यांना सर्व व्हिटॅमिन्स मिळायला पाहिजे, म्हणून मिक्स भाज्यांचे पराठे करायला पाहिजे. तर तुम्ही असे मुलांना देऊ शकता, खायला पण एकदम टेस्टी लागतात. तर खूप छान मस्त. आता मी आद्विकला ट्राय करायला देते आणि तुम्हाला पण दाखवते कसं रिव्ह्यू त्यांचा घेते दोघांचा, आणि कशी लागते ते तुम्हाला पण सांगते. ते दोघांना विचारते मी. चला.
दोघांना मस्त छान दिले, मस्त पराठे बनवून. आता दोघं खायला बसले. चला खाऊन सांगा बरं कसे झाले. आद्विक टेस्ट कर, कसे झाले. आता आद्विकची वारी. आद्विक रिव्ह्यू देणार आहे आपल्याला आता कसं झालंय. आवडले का तुला? यम्मी आहे. आता टी व्ही बघ आणि टी व्ही बघत खा. हां, अजून आणते गरम गरम. ओके, चला एन्जॉय करा. हा, तिळाच्या चटणीसोबत हे पराठे खायचे, इतके छान लागतात ना, टेस्टी. आता मी तुम्हाला एकदा ट्राय करून दाखवते आणि कशी टेस्ट झाली ते पण सांगते. तर आता मी पराठे ना टेस्ट करून दाखवते तुम्हाला. आणि एकदम गरमागरम हे मस्त. दोघांचे झाले, 2-2, 3-3 खाऊन झाले. टेस्ट ना एकदम सॉफ्ट. सर्व भाज्या त्याच्यानंतर पीठ आहे ना आपले एवढे 2-3 मिक्स, तर त्याचं कॉम्बिनेशन खूप जबर आहे. एकच नंबर आपण. आणि तुम्ही मुलांना ही रेसिपी नक्की ट्राय करून द्या. नक्की ट्राय करा, मुलांसाठी खूप छान लागते. आणि मुलांना आवडीने खाते ही रेसिपी. मला तर खूप आवडलं. आणि मी नेहमी अशीच बनवते. खरपूस किती छान तुम्ही पाहता, एकदम खरपूस सॉफ्ट क्रंची मध्ये मध्ये खूप छान. आणि कोथिंबीरचा फ्लेवर तर अगदी भारी. आणि ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आता मी माझा परत एन्जॉय करते. चला.